गेले 12 वर्ष मी जवळपास 3 ते 4 जिल्ह्यामध्ये 11वी-12वीचे क्लासेस घेतोय, वेगवेगळ्या कॉलेजेस बरोबर काम करतोय. म्हणजे आतापर्यंत 12 वर्ष मी टीचर म्हणूनच होतो. ज्या दिवशी आपण पहिल्यांदा तो सेशन अटेंड केला सरांचा, त्या दिवशीच ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन घेतल्यानंतर दुसऱ्या शनिवार रविवार मी लास्ट सॅटर्डे संडे सेशन अटेंड केले आणि त्या दिवशी कळालं आता हे ट्रेडिंगचं जे भूत माझ्या डोक्यात टाकलं होतं, तो माझा विद्यार्थी जो इंजिनिअरिंग 4th इयरला होता तो म्हटला, सर तुम्ही करू शकता, तुमचं फिजिक्स चांगलं आहे, तुमचं मॅथ्स चांगलं आहे, काहीच अवघड नाही. ते पण विदाऊट फंडामेंटल्स, म्हणजे आपल्याला मूलभूत त्यातलं काहीच माहीत नसताना आपण जे करतो ते, त्याला जगेरा कन्सेप्ट त्याचं नाव दिलेलं आहे, तोही ऑसम कन्सेप्ट आहे. इथं आल्यानंतर दुसऱ्याच्या दिवशी मी सॅटर्डे संडे ज्यावेळेस माझा कोर्स झाला किंवा ज्या काही बॅचेस झाल्या, त्याच्या दुसऱ्या दिवशी मी मुलांना, माझी बॅच चालू होती मंडेपासून, माझी बॅच चालू होती. मी मंडे मुलांना फक्त आपण ब्रेक घेतोय, हॉलिडेज डिक्लेअर करतोय, त्यासाठी मी माझ्या लोकेशनला गेलो. तिथं मुलांना सांगितलं की उद्यापासून 10 दिवस आपली बॅच होणार नाही. आणि लिटरली मी क्लिअर कट इथं फ्लोअरला थांबलो आणि बॅक टेस्टिंग किंवा बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आत्तापर्यंत मला ह्या सेशनमध्ये ह्या फ्लोअरला कुठंही व्यावसायिकपणा वाटला नाही. म्हणजे बऱ्याचशा रिअलिस्टिक गोष्टी सरांनी दाखवल्या. म्हणजे असं थोडक्यात मी समराईज करेल की हरण्याचे, लॉसचे सगळे मार्ग गणेश सरांनी सायकोलॉजिकली बंद केले. म्हणजे जोपर्यंत आपण ते लिकेज थांबवत नाही तोपर्यंत आपल्याला इच्छित जो काय टार्गेट आहे, सक्सेस आहे, ते काय आपल्याला मिळणार नाही आहे. आता हे सगळं म्हणजे गणेश सरांनी ह्या सगळ्या गोष्टी, आता थोडंसं पॉईंट ऑफ इम्प्रूव्हमेंट आपण बोलत, त्यासाठी पहिल्यांदा स्वतःवरच काम करणार आहे आणि कदाचित अजून 2-3 महिने ट्रेड घेणारे नाही. ही सिच्युएशन जर 6 महिन्यापूर्वी असती तर तो आपला सुरुवातीचा जो सेशन केला त्याचा दुसऱ्या दिवशीच कॅपिटल घेऊन बसलो असतो. कमीत कमी सरांनी एवढा तर कॉन्फिडन्स दिला आहे, लोन काढू पण आपण तिथपर्यंत जाऊ शकतो, तेवढा कॉन्फिडन्स सरांनी दिलेला आहे. असंच व्यवसाय करेन न व्हावं अशी अपेक्षा. आणि गणेश सर खूप खूप शुभेच्छा. नक्कीच. थँक्यू.